नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे अपडेट बघणार आहोत जे आपल्याला फोकसमध्ये ठेवायचे आहे अपकमिंग वीकमध्ये. आणि मित्रांनो, अपकमिंग वीक म्हणजे येणाऱ्या वीकमध्ये नॉर्मली आपला स्टॉक मार्केट 5 दिवस ओपन राहतो. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार. परंतु मित्रांनो, या बुधवारी म्हणजे 5 नोव्हेंबर 2025 ला गुरु नानक जयंती निमित्त आपल्या स्टॉक मार्केटला सुटी राहील. म्हणून मित्रांनो, आपला स्टॉक मार्केट येणाऱ्या अपकमिंग वीकमध्ये फक्त 4 दिवस ओपन राहील. सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार. तर मित्रांनो, येणाऱ्या अपकमिंग वीकमध्ये सर्वात पहिला आपला फोकस असायला पाहिजे निफ्टी ऑटोवर. कारण मित्रांनो, गेल्या शनिवार पासून नोव्हेंबर 2025 हा महिना सुरू झाला आहे. आणि मित्रांनो, 1 नोव्हेंबर आणि 2 नोव्हेंबरला खूप साऱ्या ऑटो कंपन्याचे ऑक्टोबर 2025 या महिन्याचे सेल्सचे आकडे आले आहे. जसे की टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड, तसेच हुंडई मोटर इंडिया लिमिटेडचे सुद्धा ऑक्टोबर 2025 या महिन्याचे सेल्सचे आकडे आले आहे. आणि मित्रांनो, त्याचमुळे उद्या जेव्हा मार्केट ओपन होईल तेव्हा आपले फोकस असायला पाहिजे निफ्टी 50 वर. आणि मित्रांनो, ऑक्टोबर 2025 या महिन्याचे ऑटो कंपन्याचे सेल्स जबरदस्त राहणार अशी खूप अपेक्षा आहे. कारण मित्रांनो, एकतर 22 सप्टेंबर 2025 या तारखेपासून गव्हर्नमेंटने जे GSTच्या रेटमध्ये कट केले आहे ते लागू झाले होते. आणि मित्रांनो, ऑक्टोबर 2025 हा महिना फेस्टिवल महिना होता. म्हणून मित्रांनो, ऑक्टोबर 2025 या महिन्याचा सेल्सचा आकडा जबरदस्त राहील अशी अपेक्षा आहे. आणि मित्रांनो, म्हणूनच उद्या आपल्या फोकसमध्ये निफ्टी ऑटो असायला पाहिजे. तसेच मित्रांनो, जर आपण येणाऱ्या अपकमिंग वीकमध्ये IPO बघितले तर अपकमिंग वीकमध्ये ग्रोचा IPO पाहायला मिळू शकतो. तसेच 3 SME IPO पाहायला मिळणार आहे आणि 5 कंपन्या आपल्या स्टॉक मार्केटमध्ये न्यूली लिस्ट होणार आहे अपकमिंग वीकमध्ये. तर मित्रांनो, येणाऱ्या वीकमध्ये ग्रोचा पॅरेंट कंपनी बिलियन ब्रेन्स गॅरेज व्हेंचर्सचा IPO आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, हा IPO राहणार आहे 6,632.30 कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो, हा सबस्क्रिप्शनसाठी ओपन होणार आहे 4 नोव्हेंबर 2025 ला आणि क्लोज होणार आहे 7 नोव्हेंबर 2025 ला. आणि याच्यासाठी प्राइस बँड केला गेला आहे 95 रुपये ते 100 रुपये पर शेअर आणि लॉट साईज आहे 150 शेअर. आणि मित्रांनो, मध्ये 1060 कोटी रुपयाचे फ्रेश शेअर इश्यू होणार आहे आणि 5572.30 कोटी रुपयाचा ऑफर फॉर सेल आहे. आणि मित्रांनो, हा जो 1060 कोटी रुपयाचा फ्रेश शेअर आहे हा पैसा कंपनीच्या खात्यात जातो, जेणेकरून कंपनी आपला बिझनेस वाढवण्यासाठी तसेच काही बिझनेस कामासाठी हा पैसा यूज करू शकते. आणि हा जो OFSचा पैसा असतो हा कंपनीच्या एक्झिस्टिंग शेअर होल्डर तसेच प्रमोटर्स जे IPOच्या थ्रू आपले शेअर सेल करतात त्यांच्या खात्यात जाते. तसेच मित्रांनो, येणाऱ्या वीकमध्ये 3 SME IPO पाहायला मिळणार आहे. आणि इथे आपण नाव बघू शकतो: श्रीजी ग्लोबल, FMCG, फिनबर्ड फायनान्शियल सर्व्हिसेस अँड क्युरिस लाईफ सायन्सेस यांचे हे 3 SME IPO आपल्याला येणाऱ्या वीकमध्ये पाहायला मिळणार आहे. तसेच मित्रांनो, येणाऱ्या वीकमध्ये 5 नवीन कंपन्या आपल्या स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट होणार आहे. 3 नोव्हेंबरला ही कंपनी, 4 नोव्हेंबरला ही कंपनी. तसेच जर आपण पुढे बघितले तर 6 नोव्हेंबरला या 2 कंपन्या स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट होणार आहे आणि 7 नोव्हेंबरला ही कंपनी स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट होणार आहे. तसेच मित्रांनो,
करंटली Q2 चे नंबर येत आहे फायनान्शियल इयर 2026च्या. आणि मित्रांनो, येणाऱ्या वीकमध्ये सुद्धा खूप साऱ्या जबरदस्त कंपन्यांचे Q2 चे नंबर आपल्याला पाहायला मिळणार आहे. जसे की 3 नोव्हेंबरला ॲक्मे सोलार होल्डिंग्स, भारती एअरटेल, भारती हेक्झाकॉम, तसेच जर ग्लँड फार्मा, तसेच पुढे बघितले तर आपण इथे बघू शकतो नेरोलॅकचे पाहायला मिळणार आहे उद्या आपल्याला. तसेच महाराष्ट्र स्कूटर्सचे, मॅक्स इस्टेटचे, तसेच मित्रांनो निवा बुपा हेल्थ केअरचे, तसेच सरकारी कंपनी पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे. तसेच जर आपण पुढे बघितले तर आपण बघू शकतो या कंपन्याची आपल्याला उद्या क्वार्टरली रिझल्ट पाहायला मिळू शकते, ज्यामध्ये टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड या कंपनीचे सुद्धा नाव इन्क्लूड आहे. तसेच मित्रांनो, जर आपण 4 नोव्हेंबरला बघितले तर या तारखेला सुद्धा आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेड, आदित्य बिर्ला लाईफस्टाईल, अडानी एंटरप्राइजेस, अडानी पोर्ट, तसेच जर आपण पुढे बघितले तर आपण येथे बघू शकतो बर्जर पेंट, कॅस्ट्रॉल, इस्कोट्स, कुबोटा, तसेच गार्डन रिच शिपबिल्डर्स. तसेच जर आपण पुढे बघितले तर टाटा ग्रुपची कंपनी इंडियन हॉटेल्स, तसेच इंडिगो, केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड. तसेच जर आपण पुढे बघितले तर SBI, पेटीएम, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, सुझलॉन एनर्जी या कंपनीचे Q2 चे नंबर आपल्याला 4 नोव्हेंबर 2025ला पाहायला मिळणार आहे. तसेच मित्रांनो, जर आपण 5 नोव्हेंबरला बघितले तर 5 नोव्हेंबरला आपल्याला BEML लिमिटेड, तसेच ब्रिटॅनिया इंडस्ट्रीज, तसेच बिर्ला ग्रुपची कंपनी ग्रासिम इंडस्ट्रीज लिमिटेड, आयनॉक्स इंडिया लिमिटेड, तसेच मुठूत मायक्रोफिन लिमिटेड, तसेच सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीचे Q2 चे नंबर आपल्याला 5 नोव्हेंबरला पाहायला मिळणार आहे. तसेच मित्रांनो, 6 नोव्हेंबरला बघितले तर अक्झो नोबेल इंडिया लिमिटेड, अपोलो हॉस्पिटल्स, बजाज हाऊसिंग फायनान्स, मुरुगप्पा ग्रुपची कंपनी कोलमंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स, तसेच गोदरेज प्रॉपर्टीज, तसेच NHPC लिमिटेड. तसेच जर आपण पुढे बघितले तर सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक अशा कंपन्यांचे रिझल्ट आपल्याला 6 नोव्हेंबरला पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, जर आपण 7 नोव्हेंबर 2025ला बघितले तर या तारखेला आपल्याला आदित्य कन्झ्युमर मार्केटिंग लिमिटेड, बजाज ऑटो लिमिटेड, तसेच जर आपण पुढे बघितले तर हिंडाल्को इंडस्ट्रीज लिमिटेड, तसेच JSW सिमेंट लिमिटेड, कल्याण ज्वेलर्स इंडिया लिमिटेड, तसेच प्रिन्स पाइप्स अँड फिटिंग लिमिटेड, टॉरेंट फार्मास्युटिकल, टाटा ग्रुपची कंपनी ट्रेंट लिमिटेड या कंपनीचे क्वार्टरली रिझल्ट आपल्याला 7 नोव्हेंबर 2025ला पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, जर आपण 8 नोव्हेंबर 2025ला बघितले तर या तारखेला आपल्याला वोल्ट ॲम्प ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेड अशा काही कंपन्यांचे रिझल्ट येणाऱ्या शनिवारी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, ऑक्टोबर महिना पूर्णपणे कंप्लीट झाला आहे. आणि मित्रांनो, जर आपण पूर्ण ऑक्टोबर महिन्याचा FIs आणि DIsचा डेटा बघितला तर ऑक्टोबर 2025 या महिन्यामध्ये FIsची सेलिंग कमी झाली आहे. FIsने नेट सेलिंग केली आहे पूर्ण ऑक्टोबर 2025 या महिन्यामध्ये 2,346 कोटी रुपयाची नेट सेलिंग, आणि नेट खरेदी केली आहे दुसरीकडे DIsने 52,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची. आणि मित्रांनो, इथे आपण FIsची सेलिंग मंथ ऑन मंथ बेसिसवर कम्पेअर करून बघू शकतो. सप्टेंबर 2025 मध्ये नेट सेलिंग होती FIsची 35,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची, आणि ऑक्टोबर 2025 मध्ये FIsची सेलिंग नेट सेलिंग कमी झाली आहे, आणि DIsची नेट खरेदी सुद्धा कमी झाली आहे 65,000 कोटी रुपयांनी, जवळपास 53,000 कोटी रुपये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या वीकमध्ये कोणते अपडेट आपल्या फोकसमध्ये असायला पाहिजे
ते बघितले. आणि मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ मी फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.